हेडलाइंस प्रायोजक कॉटन किंग, किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड। जम्मू विमानतळावरच्या तांत्रिक विभागात 2 भीषण स्फोटाप्रकरणी 2 संशयितांची तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू। स्फोटामागे दहशतवादी कनेक्शन असल्याची सूत्रांची माहिती। अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडेंचं निलंबन होण्याची शक्यता। महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार होऊ शकते कारवाई। सरकार काय भूमिका घेतं याकडे लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मराठवाडा दौरा रद्द। उद्यापासून राज्यात नव्यानं निर्बंध लागू होत असल्यानं दौरा रद्द करत असल्याची जयंत पाटलांनी दिली माहिती। यमुना नदी प्रदूषणाच्या विळख्यात। नदीच्या पाण्यावर पांढरा फेस। सातत्यानं होणाऱ्या प्रदूषणामुळे जलचर धोक्यात। यंदाचा 1 जुलैचा नॅशनल डॉक्टर्स डे खास असणार। कोरोना काळात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा। देशात गेल्या 24 तासात 50,000 नव्या कोरोना बाधितांची नोंद। कोरोना बाधितांचा रिकव्हरी रेट आता 96.75% रुग्ण कमी होत असले तरीही काळजी घेण्याचं आवाहन। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। बुलेटिनची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। कर्नाटककडून पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। कर्नाटकने राज्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारलेले आहेत। या तपासणी नाक्याला उमरगा तालुक्यातील कसगी गावाचा विरोध आहे। या नाक्यावर गावकरी आणि शिवसैनिक घटनास्थळी दाखल झालेले आहेत। उमरगा पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत। हे सीमा नाके हटवण्याची मागणी जोर धरते आहे। उस्मानाबादमधून ही बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। पुन्हा कर्नाटककडून अतिक्रमण महाराष्ट्राच्या हद्दीत झालेलं आपण बघतो आहोत। हा तपासणी नाका, असे वेगवेगळे तपासणी नाके उभे करण्यात आलेले आहेत। कर्नाटकने राज्याच्या सीमेवर हे तपासणी नाके उभे केलेत। उमरगा तालुक्यातील कसगी या गावाचा या नाक्यांना विरोध आहे। त्यामुळे आता या नाक्यावर गावकरी आणि शिवसैनिक दाखल झालेले आहेत। तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। हे नाके तातडीनं हटवण्याची मागणी होतीये। उमरगा पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत। हे एक प्रकारे कर्नाटककडून महाराष्ट्राच्या हद्दीतलं अतिक्रमण आहे असं कसगी गावातल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कसगी गावानं या नाक्यांना विरोध केलेला आहे। एक तणावाची आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। कर्नाटकचे महसूल आणि पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी येतील अशी माहिती मिळते आणि त्यावेळेला हे नाके काढून टाकावेत अशी मागणी या कसगी गावाचे नागरिक त्यांच्याकडे करतील असं दिसतंय। पण आता तरी शिवसैनिक सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यामुळे गोंधळाची आणि तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते कुठल्याही क्षणी। खरं तर सीमावाद सर्वदूर परिचित आहे। त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हा प्रकार घडत असल्या कारणानं याला एका मोठ्या वादाची पार्श्वभूमीची किनार सुद्धा आहे। हे महाराष्ट्राच्या हद्दीतलं अतिक्रमण आहे असं कसगी गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि कसगी गावातल्या नागरिकांनी विरोध केलेला आहे या नाक्यांना। शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया। ज्ञानराज चौगुले, आता आपण घटनास्थळीच आहात का? नेमकी काय परिस्थिती आहे? हे नाके कसे काय उभारले गेले आणि कसगी गावकऱ्यांचा त्याला का विरोध आहे? हॅलो, मी आता सध्या घटनास्थळी नाही आहे, पण ही माहिती जेव्हा मला तिथल्या स्थानिक नागरिकांकडून कळाल्यात, मी कालच जिल्हाधिकाऱ्यांशी तसा पत्रव्यवहार केला।
त्यांना त्याच्या बाबतीतला पत्रव्यवहार केला, एसपींना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. आणि जेव्हा आज नाके उभारायची प्रक्रिया चालू झाली तेव्हा लागलीच मी तहसीलदारांना आणि एसडीएमना या दोघांना पण अवगत करून दिलेलं आहे आणि ते तिथं स्पॉटवर गेलेले आहेत. जी अशी ज्ञानराज माझी माहिती आहे. आणि एक आतापर्यंतच्या माझ्या जन्मापासून जेव्हापर्यंत बघत आलो मी, तर जो आडवा एक दक्षिणोत्तर रोड आहे, पूर्व पश्चिम आणि एक दक्षिणोत्तर, त्याचा स्क्वेअर तयार होतोय. त्या स्क्वेअरच्या पलीकडे कर्नाटक आहे आणि अलीकड महाराष्ट्र आजपर्यंत अशी परिस्थिती होती. आणि त्या हद्दीत येतात म्हणून आम्हाला नागरिकांचा विरोध 100% तिथं आहे आणि आमचाही विरोध असेल. नक्की. ज्ञानराज चौगुले, महाराष्ट्राच्या हद्दीत हे नाके बांधले जात आहेत का आणि त्या स्वरूपाचं निवेदन किंवा त्या स्वरूपाची प्रश्नावली किंवा प्रश्न कर्नाटक प्रशासनापर्यंत पोहोचवलेत का? या विरोधाला कर्नाटक सरकारचं काय म्हणणं काही कळू शकलंय का? नाही, मग ही घटना काल जेव्हा आमच्या निदर्शनात असं करणं, तेव्हा तिथले येऊन पाहणी केली म्हणून नागरिकांनी ज्याला मला अवगत केलं, तेव्हा मी तात्काळ लगेच माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केलेलं आहे. आणि आम्ही आता स्पॉटवर एवढे अवगत लगेच होणार असं प्रक्रिया संडेला माहित नव्हतं. मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी आपण व्हिजिट करून बघू असं सांगितलं होतं मला. जिल्हाधिकारी त्यात लक्ष घातलेलं आहे. जिल्हाधिकारी आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगून मी कर्नाटकला सांगतो, कर्नाटक सरकारला पण. नक्की. पण ज्ञानराज चौगुले, आपले काही शिवसैनिक घटनास्थळी पोहोचलेले आहेत का? कारण खूप कसगी गावातल्या नागरिकांची खूप गर्दी दिसते आहे आणि असं कळतंय की या परिसरामध्ये पोलीस सुद्धा पोहोचलेले आहेत. तर आपल्याला शिवसैनिक तिथे पोहोचलेत का? त्यांच्याकडून काही माहिती मिळाली आहे का? नाही, शिवसैनिक तिथे पोहोचलेत. माजी सरपंच आहे तिथं खसगीचा, तिथंच. बर सध्या हनुमंत गुरव म्हणून आहे, बाकीचे काही सैनिक आहेत. आणि जर हे असं ऐकत नसतील तर याहीपेक्षा जास्त फोर्स तिथं आमचं शिवसैनिकाचा असेल. नक्की. पण ज्ञानराज चौगुले, शेवटचा प्रश्न फक्त, आपली ही स्पष्ट भूमिका आहे की महाराष्ट्राच्या हद्दीत असे नाके उभारले जाऊ देणार नाही? नाही, 100% उभारले जाऊ देणार नाही. जी पूर्वापार सीमा ठरलेली आहे त्या सीमेच्या पलीकडेच कर्नाटकाने करावं. महाराष्ट्राच्या हद्दीत येण्याचा कधीही प्रयत्न त्यांनी करू नये, अन्यथा त्याचे परिणाम कर्नाटकला भोगावे लागतील. नक्की. ज्ञानराज चौगुले, आभार. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. दिवसभरातल्या एका मोठ्या घडामोडीकडे आपण वळतो आहोत. जम्मू विमानतळा संदर्भातली ही बातमी आहे. जम्मू विमानतळावर 2 स्फोट झालेले आहेत, त्यामुळे जम्मू विमानतळ 2 स्फोटांनी हादरलेलं आहे. भारतीय हवाई दलाच्या तांत्रिक विभागात हे 2 स्फोट झालेले आहेत. या स्फोटात 2 जवान किरकोळ जखमी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याची माहिती जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली आहे. तसंच आणखी 5 ते 6 किलोचे आयईडी बॉम्ब जम्मू काश्मीर पोलिसांनी जप्त केलेले आहेत. हे आयईडी बॉम्ब रहदारीच्या ठिकाणी टाकण्याचा हल्लेखोरांचा प्लॅन होता अशी शक्यता वर्तवली जाते आहे. NIA पथकाकडून तपास सुरू आहे. या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे किंवा कोण आहे हे अद्याप तरी कळू शकलेलं नाही. जम्मू विमानतळावर हल्ला झाल्यानंतर संरक्षण तज्ञ शिवाली देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहणार आहोत. It's very shocking that the Jammu Air Force station has been under an attack, and there was this explosion. There were 2 explosions early in the morning today. Now, a drone attack cannot be ruled out because there has been another terrorist who has been nabbed in Narwal area, who's got with 5 kg IED. And we should not forget that there was a talk between the Indian officials and the Pakistan officials to observe the ceasefire across the borders, and this was done this year in February. So if these kind of attacks continue to happen and Pakistan continues to do so, this is absolutely shocking and this is absolutely stunning. Investigations are still going on, but then in the valley, inside the valley, we have been seen that there are various terror attacks, though there are small attacks like a grenade explosion in Srinagar and elsewhere. But then we all should remember that Chinar Corps commander had said that there are 200 terrorists currently operative in Jammu and Kashmir, and the security forces are strong enough or vigilant enough to definitely nab them and kill them. So these things
are going on in the valley, but then this indeed it's shocking and investigations will still go on. ये वाकई में बहुत शॉकिंग न्यूज़ है कि जम्मू के एयरफोर्स स्टेशन में के अंदर 2 ब्लास्ट हुए। आज सुबह सुबह ये ब्लास्ट हुए हैं और एक ड्रोन अटैक को हम इग्नोर नहीं कर सकते, क्योंकि पाकिस्तान काफ़ी महीनों से शांत बैठा है, क्योंकि सीज़फायर का हमारा अग्रीमेंट हुआ है फरवरी में हमारे देश के बीच और पाकिस्तान के बीच, और इसीलिए पाकिस्तान को शायद ये गवारा नहीं हो रहा है, इसीलिए वो शांत बैठना उसकी फितरत है ही नहीं। तो ये ड्रोन अटैक शायद वो एक पॉसिबिलिटी हम रूल आउट नहीं कर सकते। ये जो अटैक हुआ है, ये जो बॉम्ब ब्लास्ट हुआ है, ये लो इंटेंसिटी बॉम्ब ब्लास्ट हुए हैं, लेकिन हमें ये देखना, ये मद्देनज़र में रखना चाहिए कि वहाँ पर एक आतंकवादी को पकड़ा गया है नरवाल में। कुछ छोटी मोटी छुटपुट हरकतें भी हो रही हैं वैली में, लेकिन याद रखना चाहिए कि हमारे चिनार कोर के कमांडर इन्होंने बोला था कि 200 आतंकवादी ये करंटली ऑपरेटिव हैं वैली में। हमारे सिक्योरिटी फोर्सेस बिल्कुल विजिलेंट हैं, अलर्ट हैं, सजग हैं वैली में। दरम्यान जम्मूमधील विमानतळावर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांनी काय विश्लेषण केलं बघणार आहोत। पाक समर्थित आतंकवाद का एक और नया चेहरा सामने आया है। कल रात मध्य रात्रि के उपरांत जम्मू एयरफोर्स स्टेशन के टेक्निकल एरिया में 2 विस्फोट हुए। नुकसान ज्यादा नहीं हुआ, पर हो सकता था। ये विस्फोट कैसे हुआ, किसने कराया, जांच का विषय है, जांच चल रही है, लेकिन काफी अटकलें लगाई जा रही हैं। और एक अटकल यह लगाई जा रही है कि यह शायद ड्रोन अटैक था। मेरी नजर में यह ड्रोन अटैक नहीं हो सकता, क्योंकि ड्रोन इतना अंदर आए और ना पकड़ा जाए या ना पहचाना जाए, और खासकर जबकि कल चांदनी रात थी। कल मूनराइज 10:15 पे था। या स्फोटासंदर्भातले सगळे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। आता एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी अपघातासंदर्भातली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील लांजा इथं वेरळ घाटात कंटेनर उलटला, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। मार्गाच्या दोन्ही बाजूला सकाळी 9 वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। 20 टन वजनाचं मशीन रस्त्यावर आलंय, त्यामुळे मशीन बाजूला करताना प्रशासनाची दमछाक होते आहे। 2 क्रेनच्या मदतीने मशीन बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। स्वप्नील, काय अधिक माहिती, आत्ताचं काय अपडेट? सुवर्ण, सकाळी 9चा अपघात आहे। लांजा वेरळ घाटातला हा अवजड 1 टन आहे आणि त्या टनवरती वाहनावरून चालकाचा ताबा सुटला आणि त्याच्यामुळे हा जो क्रेन आहे मोठी, ही क्रेन पलटी झाली। या क्रेनवरती एक 20 टनाचं मोठं मशिनरी आहे। ते मशिनरी रस्त्याच्या मध्यभागी आल्यामुळे दोन्ही बाजूच्या ज्या ट्रॅफिक आहे हे जाम झालेलं आहे। सकाळी 9 वाजल्यापासून अजूनही या ठिकाणी वेरळ घाटात हे जे मशीन आहे हे मशीन बाजूला करण्याचं काम सुरू आहे। राजापूर मधलं लांजातलं जे स्थानिक प्रशासन आहे, त्या पोलीस असतील किंवा इतर जे प्रशासन आहे त्यांच्या मदतीने ही क्रेन बाजूला करण्याचं काम वेगानं सुरू आहे। मात्र अद्याप देखील त्यांना यश आलेलं नाहीये। अजून देखील क्रेन मागवता येते का याबाबत अजून प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून महामार्गाची वाहतूक कोंडी सोडवता येईल। आता जर पाहायला गेलं तर सकाळपासूनची जे ट्रॅफिक आहे हे दोन्ही बाजूला जाम असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। अर्थात। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आणि आता फेडरल बँक आणि नेटवर्क 18चा संयुक्त उपक्रम संजीवनी।
संजीवनी अभियान राबवणाऱ्या 5 गाड्या देशातील त्या जिल्ह्यांमध्ये पोहोचल्या आहेत जिथं कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव आहे। या गाड्या गावागावांमध्ये जात आहेत। तिथं आमचे सामाजिक संस्थांचे सहकारी लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करतायत। इथं ग्रामस्थांना लसीकरणाचं महत्त्व आणि फायदे पटवून देण्यासोबतच हे देखील सांगितलं जातं की कशा प्रकारे लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली जाते किंवा करायची आहे। यानंतर आमची टीम लोकांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांच्या मनातले संशय दूर करण्याचा सुद्धा प्रयत्न करते। चला तर पाहूयात कर्नाटक मधल्या दक्षिण कन्नड क्षेत्रामध्ये संजीवनी गाडी कुठे पोहोचली आहे आणि कशा प्रकारे मोहीम सुरू आहे। दक्षिण पश्चिमी मान्सूनचा पहिला पाऊस, कितीही पाऊस असो किंवा धुकं, संजीवनीच्या गाडीला विश्रांती घ्यायला वेळ नाही। पश्चिमी घाट आणि वळणदार रस्त्यावरून प्रवास करून संजीवनीची गाडी कर्नाटकात दक्षिण कन्नड क्षेत्रातल्या गावागावात पोहोचतेय। इथे कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली जाते। बेलथंगाडी तालुक्यामधील चारमडी गावात आमची टीम पोहोचली आणि तिथल्या ग्रामस्थांना लसीकरणाशी संबंधित प्रत्येक माहिती दिली। इतकंच नव्हे तर लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे देखील सांगितलं। हमारा माँ को 70 ईयर्स हुआ, उसे वैक्सीन 1 डोज करा, अब 2 डोज नहीं आया इधर, एक 10 मिनट आए का बोले मैं इधर 2 डाल गया। या गावातील अनेक लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती यावेळी पाहायला मिळाली नाही। धक्कादायक बाब म्हणजे देशात कोरोना महामारी येऊन 1 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी देशात प्राणघातक कोरोना व्हायरस नाही असंच अनेक लोकांचं म्हणणं आहे। अब्दुल भाई ये बताइए कि आपने और आपके घर वाले ने अब तक क्या वैक्सीन लगाया है? नहीं। लेकिन आपके घर वाले मर गए तो? नहीं, मर गए तो जाने दो, क्या कर रहे, अल्लाह क्या होता है वो होता है। ये कोरोना के आदमी मर जाते हैं। परंतु नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची मोहीम ही लॉकडाऊन काळात सार्वजनिक वाहनांवर बंदी असताना सुद्धा आपल्या प्रयत्नांमध्ये कुठेही कमी पडलेली नाही। संजीवनी अभियानानं एका गाडीची व्यवस्था केली आणि वेगवेगळ्या गावातील विशेष करून दिव्यांग लोकांना लसीकरण केंद्रांपर्यंत नेण्यात आलं आणि त्यांना देखील लस देण्यात आली। हम तीनों ने वैक्सीन लिया है, इसलिए हम संजीवनी कैंपेन का इनका शुक्रिया अदा करते हैं। त्यामुळे संदेश हाच आहे की लस घ्या आणि सुरक्षित रहा। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा हा संयुक्त उपक्रम आहे संजीवनी गाडी। ही गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये। आपण सुद्धा लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेमध्ये सहभागी व्हा, भरभरून पाठिंबा द्या। लसीकरणाचं महत्त्व आपण एकत्रित येऊन अधोरेखित करूया। आता पाहणार आहोत संजीवनीची ही गाडी आज कुठे आहे।